दाजी सांभाळा स्वतःला. हे बघा असं खचून जाऊ नका. जे झालं ते वाईट झालं. आमच्यामुळं झालं हे सगळं. आम्ही दोषी आहोत. लय मोठी चूक झाली आमच्या हातून. असा कसा मुलगा आणला आम्ही आमच्या भाचीसाठी? असा कसा आम्हाला हा माणूस ओळखता आला नाही? आमच्या भाचीचं आयुष्य आता सुखी होणार, ती मोठ्या घरात लग्नाला जाणार, या आनंदाने आम्ही आंधळे झालो होतो. या पाहुण्यांमधला कपटी माणूस आम्हाला दिसलाच नाही. आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. देवा हे पाप आता कसं फेडू आम्ही? आमच्या जावई बापूने आमच्या विश्वास टाकला होता, पण आम्हीच कमी पडलो. डॅडी काय करून घेताय? हो तुमचा काय दोष आहे याच्यामध्ये? तुम्ही सगळं आमच्या चांगल्यासाठीच केलं ना. जावई बापू तुम्ही माफ कराल आम्हाला, पण आम्ही स्वतः आम्हाला कधीच माफ करू शकत नाही. आम्ही शब्द देतो, आमच्या भाचीसाठी आम्ही चांगला मुलगा आणू. परत असं घडणार नाही, आम्ही शब्द देतो. हा अहो त्याचा काही फायदा नाही. हिची पत्रिका पाहिली आम्ही. आजचा एकच योग आहे हिच्या आयुष्यात लग्नाचा, नाहीतर परत कधी हिचं लग्न होऊ शकणार नाही. पत्रिकाचं लईच वाईट आहे. मुली आधीच 2 लग्न मोडल्यात आणि तिसरा मुलगा भर मांडवातनं पळून गेला. आता कशाचं होतंय लग्न? मला वाटतंय आता ही आयुष्यभर अशी राहते बिगर लग्नाची. अजून माझ्या बहिणीबद्दल वाईट साईड बोलला ना, जुगीन तुझा. जावई बापू, कोणाकोणाची तोंड बंद करणार आहात? जे घडायचं ते घडून गेलं. खरं यांचं. यापेक्षा तुझ्या बहिणीचा विचार कर. आता एकच योग आहे तिच्या आयुष्यात लग्नाचा. हा जर चुकला, आयुष्यभर बिन लग्नाचे म्हणून राहावं लागेल हिला. एका बहिणीचं लग्न नाही लावू शकलो, बाकीच्यांची कशी लावणार आहे मी? कुठल्या तोंडाने समोर जाऊ तिच्या? काय सांगू मी तेजूला? माझ्या तेजूच्या आयुष्याची महत्ती झाली बाबा, महत्ती झाली. सूर्या, अरे ही रडायची वेळ नाहीये. सावर स्वतःला. अरे तू जर असं कोसळलास तर तुझ्या बहिणींना कोण आधार देणार? अरे कसा आदर देऊ बाबा, कसा आदर देऊ मी? अरे नशिबाचं एवढं फाटकं निघालं माझं, कुठं ठिकाण जोडणार मी? तेजूचं असं नव्हतं व्हायला पाहिजे रे. काय चूक केली तिनं माझ्या पोरीनं? मला माहिती आहे सगळं. अरे पण जे घडतंय ते आपल्या हातात आहे का सांग? आहे का? ते सगळं वरच्याच्या हातात. वरच्याचा खेळ आहे ना, आपल्या मेंदवाच्या पलीकडचा आहे. जे काय होईल ते चांगलं होईल. तू काही काळजी करू नकोस. लक्षात ठेव, तू स्वतःला एकटं समजायचं नाही. तुझा सका मामा अजून आहे ना खंबीर तुझ्या पाठीशी, आहे ना? ह्याच मांडवा झालं पाहिजे ना. पण डॅडी, आम्ही कसं शक्य? असं हिंमत हारून कसं चालेल जावई बापू? नाहीतर आमची भाची आयुष्यभर बिन लग्नाची राहील ना. आमच्यामुळे झालंय, आम्ही त्यातून मार्ग काढतो. आमची भाची सद्गुणी आहे, सुंदर आहे, संस्कारी बी आहे. तुमच्यातलं कोण येईल पुढं तिच्याशी लग्न करायला? बोला, कोण आहे तयार आमच्या तेजूशी लग्न करायला?
लोकांच्या पोरांचं आयुष्याचं वाटोळ का करतायचा? अहो 3 लग्न मोडल्यात तिची. त्या पुरीतच खोट असणार आणि खोट असणाऱ्या पुरीशी कोण लग्न करणार हो? असं नका बोलू. त्यात त्या पोरीची काय चूक आहे? अशा अभागी पुरीशी कुणी बी लगीन करत नाही बघा. अहो ह्यासनी काय पोरं त्यांची जड आहे ती वय. आता तुम्ही मला सांगा, एवढं समज माहिती असून आपल्या पोराचं लग्न हिच्याची लावतेली का आणि त्याच्या आयुष्याची माती करतेली? अहो तुम्ही तरी कराल का? बोला की आता. अहो गप का? अहो बोलणं सोपं असतंय हो, पण करणं लय अवघड. डॅडी, शत्रू भाईयाचं लग्न तिच्याशी तुम्ही लावून द्याल का? सांगा आता. रे शिरपा, अरे पुरीचं नशीब लईच वाईट आहे. कोण पडेल नुसत्याला पडेल. तेव्हा डॅडी बी आपल्या पोराचं लग्न तेजीशी नाहीत लावून देणार. नाहीतर काय? जावई बापू, आमचे चिरंजीव करतील ते दिवशी लग्न. जेजूचा बायको म्हणून स्वीकार करतील ते.